नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी न्यूज टॉप 9 या बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत। सुरुवातीला सत्ता स्थापनेच्या हालचाली कशा सगळ्या सुरुवात त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। राष्ट्रपतींकडून एनडीएला सत्ता स्थापनेचं निमंत्रण, तर उद्या संध्याकाळी 7:15 वाजता नरेंद्र मोदींचा शपथविधी। मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार। एनडीएच्या खातेवाटपाचा फॉर्म्युला ठरला, भाजपला 18 तर नितीश कुमार आणि चंद्रबाबूंना प्रत्येकी 2 मंत्रिपदं। सूत्रांची माहिती। केंद्रीय मंत्रिमंडळात शिंदे गट आणि अजित पवार गटाला प्रत्येकी 1 मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे। शिंदे गटाकडून प्रतापराव जाधव आणि श्रीरंग बारण्यांच्या नावाची चर्चा। शिंदे गटाचा 1 मंत्री उद्या मोदींसोबत शपथ घेणार। मंत्रिपद कुणाला द्यायचं याचा निर्णय मेरिटवर घेतला जाईल। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती। अजित पवार गटाकडून केंद्रीय मंत्रिपदासाठी प्रफुल्ल पटेल यांच्या नावावर शिक्कामोर्तब। प्रफुल्ल पटेल उद्या मोदींसोबत शपथ घेतील। शिंदे गटाला 4 मंत्रिपद, मग भाजपला काय मिळणार? उरलेल्यांना परदेशात हाय कमिशनर म्हणून नेमलं जाऊ शकतं, राऊतांचा टोला आहे। 4 मंत्रिपद, बापरे, मग भाजपला काय मिळणार? मी काल म्हणालो की त्यांना कदाचित जे उरलेले आहेत किंवा इतर त्यांचे जे निवडणूक पराभूत झाले आहेत त्यांना परदेशात हाय कमिशनर वगैरे नेमलं जाईल। नरेंद्र मोदी ढोंगी, संविधानाबाबत लोकांनी झिडकारल्यानंतर संविधानाची प्रत मस्तकी लावली। संजय राऊतांची टीका आहे। तर एनडीएचं सरकार टिकणार नाही। मोदींची तिसरी टर्म ही कॉर्पोरेट आणि व्यापाऱ्यांच्या सेवेसाठी असेल, असाही टोला लागवला आहे। काय लोकांनी त्यांना झिडकारलं, संविधान बदलण्याची भाषा करणाऱ्यांना लोकांनी झिडकारल्यावर त्यांना संविधानची प्रत मस्तकी लावण्याची सुबुद्धी सुचली। त्याबद्दल भारतीय जनतेचे मी आभार मानतो। 1 वर्षाच्या आत मध्यावधी निवडणुका लागणार, काँग्रेस नेते भूपेश बघेल यांचं वक्तव्य। फडणवीस राजीनाम्याच्या तयारीत, तर योगींची खुर्ची हलू लागल्याचं बघेल यांचं विधान। नितीश कुमारांना इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाची ऑफर, मात्र नितीश कुमार यांनी ऑफर फेटाळली। केसी त्यागी यांचा एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत दावा।